नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। अर्धापूर शहरामध्ये अर्धापूर तालुक्याच्या वतीनं अर्धापूर ज्या रिअल इस्टेट मध्ये जे काम करणारे जे वर्कर आहेत, जे एजंट आहेत, त्यांच्या माध्यमातून आज अर्धापूर शहरामध्ये तालुका कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण जाणून घेऊया की तालुका अध्यक्ष कोण झालेले, तालुका उपाध्यक्ष कोण झालेले आहेत आणि या सर्व टीमचे अर्धापूर शहरातील मान्यवरांच्या वतीने त्यांचा मान सन्मान सत्कार करण्यात येत आहे। आपण पाहूया। हाँ, यहाँ पर जो सब लोग हाजिर हुए अर्धापुर तालुके के, यहाँ सब जितने भी ब्रोकर है, रियल इस्टेट के ब्रोकर, और ये कमेटी बने गई है रियल इस्टेट, और इसके सदर है हमारे सोहेल और नायब सेकंड सदर है सिराज पटेल। और जब यहाँ पर निमरा है हमारे सब यहाँ अट्टी है अलीम, और बोले अपने फारूक भाई, मसूल्ला बेग, और अपने सादुल भाई, हफीज पटेल, और जावेद शेख खतीब, जावेद खतीब, और कट्टू, और हसन भाई, और हमारे बाबू भाई तसौर, और हमारे सरपंच मेलडे के नायब, और यहाँ पर रिजवान, ये सब यहाँ पर जगह पर यहाँ पर मीटिंग करते हुए ब्रोकरों की आप स्वागत करेंगे। बोलो, आप कौन स्वागत करें? वहाँ पर संस्कार करेंगे, स्वागत करेंगे, फूल पिलाते हुए और शाल पिलाते हुए। और ये हाँ, पहली मीटिंग है और अभी हेलो भाई। नमस्कार, मी फारूक पाशा। आम्ही सर्व एजंट भाऊ अर्धापूर तालुका वतीने आपले सोहेल भाऊ यांना अध्यक्षाकरिता आम्ही आज रोजी येचला आहे। तरी पुढे जे सर्व तालुक्याचे एजंट आहेत त्यांना आव्हान आहे, आमची विनंती आहे की सर्वांनी जुळावे आणि अर्धापूरच्या एजंटांकडून बोलण्याकरिता एकत्रित व्हावे आणि सर्व जे काही घेणारे विकणारे लोक असतात त्यांच्याशी संवाद बरोबर व्हावा, कोणासंग अन्याय होऊ नये, सगळ्या एजंटांसंग एकूण एकामध्ये भांडण होऊ नये, याकरिता ही आम्ही आज समिती बनवण्याचा विचार केला आणि आज शेख सोहेल यांना प्रस्थानम एजंट म्हणून आम्ही मानले आणि सिराज पटेल यांना उपाध्यक्ष म्हणून आम्ही आज मानले। तरी सर्व एजंटांना अर्धापूर तालुक्यातील विनंती आहे की आमच्या या मेसेज ऐकून तुम्ही जुळायची प्रयत्न करावे आणि सर्व काही घेण देण, विक्री करून देणे, खरेदी करून देणे, कमिशन बाबत जे काही आपल्या प्रश्न असतील एकत्रित बसून पार पाडण्यात येतील। वाद विवाद उभा राहू नये, कमिशन वरून, कोणाच्या बातमी बोलण्यावरून, दाखविण्यावरून, एजंटांमध्ये बी कोणा घेणाऱ्या पार्टी जास्त करून बाहेर गावचे नांदेड डिस्ट्रिक्टचे लोक अर्धापूर तालुक्यात भरपूर घेण्याकरिता येत राहतात। तरी त्यांच्या संग बी काही गैरव्यवहार होऊ नये याकरिता सर्व एजंट एकत्रित येऊन एका चांगल्या पद्धतीने काम करावे, फक्त एवढं आमचं म्हणणं आहे। रिअल इस्टेट युनियन ब्रोकर यांच्या अध्यक्ष निवडून आल्याबद्दल सगळे एजंट यांच्या सरकारी करत आहोत, त्यांचे आभार करत आहोत। आणि ज्या माणसाने आमचे अध्यक्ष पद दिली आहे त्यांच्यासाठी सगळ्याच्या आभारी आहोत आणि आवाहन करतो की मी सर्व तालुक्याचे जे काय एजंट ज्यांचे प्रश्न आहे, कमिशनचे जे काही असेल सोडण्याकरिता मी अध्यक्ष पद म्हणून इमानदारीनं काम करेल।